गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आपले स्वागत आहे माझ्या चॅनलवर. चला तर आपण बघू BMC क्लर्क एक्झाम थर्ड शिफ्ट 4 डिसेंबर 2024च्या. तर मित्रांनो, मी स्वतः सेंटरला जाऊन मुलांची मुलाखत घेऊन मी क्वेश्चन लिहून आणलेले आहेत. तर तुम्हाला असं वाटत असेल तर मनाने क्वेश्चन तयार केलेले आहेत, असं काही नाही मित्रांनो. आणि मी माझ्या चॅनलवर याचं एक व्हिडिओ टाकलेला आहे, जे की लाईव्ह मी तिथं त्यांच्यासोबत डिस्कशन केलेलं आहे. प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ते व्हिडिओ बघू शकता. आणि मित्रांनो, चला आपण बघू. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी आतापर्यंत माझ्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे, जे की तुमचे फायद्याला ठरू शकतात. आणि एक आयडिया येते फ्रेंड्स, की एक्झाम कशी होऊ शकते, काय विचारू शकतं. तर याच्यावरून मला तर एक आयडिया आली की मुंबईचे जे लोकल न्यूजपेपर आहेत किंवा BMCची जी वेबसाईट आहे त्याच्यावरून तुम्ही स्टडी करायला हवा. कारण थोडं मतलब डीपमध्ये जाऊन BMCने क्वेश्चन विचारले आहेत. BMCवर आपण वरचा अभ्यास करतो आहे, पण डीपमध्ये थोडंसं करण्याची गरज आहे. आणि मित्रांनो, प्लीज माझ्या चॅनलला, मी तुमचा सारखा एक विद्यार्थी आहेत, मी कोणी शिक्षक नाहीत, पण मी एक चांगलं माझं बेस्ट देण्याची कोशिश करतो आहे. आणि इथून पुढं पण मी व्हिडिओ बनवणार आहेत. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स, कारण मी जेणेकरून तुमच्यासाठी चांगलं व्हिडिओ बनवण्याची कोशिश करणार आहेत. आणि इथून पुढं येणाऱ्या एक्झामसाठी पण मी नोट्स वगैरे जे चांगल्यातले चांगलं अवेलेबल करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्लीज माझ्यासाठी मला एक सपोर्ट करा. मला इथून पुढं पण तुमच्या साथीची गरज आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण बघू BMCवर विचारलेले प्रश्न. हे थर्ड शिफ्ट 2024 4 डिसेंबरचे आहेत, जे की मी स्वतः तिथं जाऊन घेतलेले क्वेश्चन आहेत, जे की मुलांनी सांगितलेले मला प्रश्न आहेत, ते मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. आणि माझे असेच मी सगळ्या विषयावर व्हिडिओ टाकलेले आहेत. प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं, सर्व व्हिडिओ बघा. आणि मुलांनी काय प्रतिसाद दिला आपल्याला सेंटरला गेल्यानंतर, तो पण एक व्हिडिओ टाकलेला आहे. आणि मेन म्हणजे आपण मी सेंटरला गेल्यानंतर मला एक गोष्ट कळाली की टाईम मॅनेजमेंट होत नाही मुलांकडून. कारण 25-25चे 4 सेट येत आहेत, त्याच्यात 1-2 क्वेश्चन मुलांकडून राहून जात आहेत. तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही तो नक्की बघा, कारण तुमच्यासोबत ते व्हायला नको. तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करू. BMCवर विचारलेला प्रश्न. तर फर्स्ट प्रश्न असा होता, जे मुंबईची नाले गटारी आहेत ते BMC किती दिवसांनी साफसफाई करतात? म्हणजे महानगरपालिका त्या गटारीची किती दिवसांनी साफसफाई करतात? तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. तर ऑप्शन असे होते, मासिक, त्रिमासिक, 6 मासिक, वार्षिक. चला दुसरा प्रश्न. मुंबईचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? हा एक क्वेश्चन आला होता. ऑप्शन होते संजय यादव, कृष्णकांत चिकुर्टे, एकनाथ नवले. तर चौथा ऑप्शन त्यांच्या लक्षात नव्हता मित्रांनो काय असेल, पण याचं उत्तर आहे संजय यादव. तिसरं क्वेश्चन असं होता, परवानाधारक व्यापाऱ्यांचा उल्लेख कोणत्या कलमात येतो? जे की BMCमध्ये कलमे आहेत त्याचा दिलेला असेल. त्यांच्या ऑप्शन लक्षात नव्हते, त्याच्यामुळे मी क्वेश्चन दिलं आहे. ऑप्शन तर माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, पण एक आयडिया येण्यासाठी हे मी व्हिडिओ बनवत आहे. चौथा क्वेश्चन, मुंबईमध्ये 2022च्या अहवालानुसार प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची संख्या किती होती? बघा मित्रांनो, 2022चं पण विचारलेलं आहे, जेणेकरून तुम्ही करंट वाचून जावे. आणि इतिहास हे आपलं जो सब्जेक्ट आहेत त्याच्यावर काहीच आलेलं नाही आहे, बस करंट अफेअर्स आणि GK याच्यावरच क्वेश्चन आलेले आहेत. चला पुढे जाऊ. जगात प्रदूषित देशांमध्ये भारताचा कितवी रँक आहेत? हा एक क्वेश्चन आला होता मित्रांनो. जगात प्रदूषित देशांमध्ये भारताची कितवी रँक आहे? ऑप्शन तर नाही याच्यात अवेलेबल, पण हा एक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर CPI इंडेक्समध्ये भारताचा कितवा रँक आहे? हा एक क्वेश्चन होता. असे 5-6 क्वेश्चन मला जे कन्फर्म झाले तेच मी लिहिलेले आहेत. असे तर मला भरपूर क्वेश्चन समजले होते, पण मी एक 4-5-8-10 लोकांना विचारले, त्यांनी मला हे कॉमन क्वेश्चन सांगितले, त्याच्यामुळे मी हे लिहिलेले आहेत. कारण चुकीचे प्रश्न टाकून मी मुलांना थोडंसं हे भटकवण्याचा प्रयत्न करणार नाही आहे. जे क्वेश्चन आलेले सिरियसली तेच मी दिलेले आहेत. तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज फॉलो करा आणि